खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आज हे डोंबिवली MIDC विभागातील ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या 27व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहिले। MIDC भागात चांगले रस्ते, चांगल्या सुविधा देण्याचे काम मागील 10 वर्षात झाल्याचे सांगत हे चित्र पाहून नागरिकांचा महायुती सरकारवरील विश्वास वाढल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। डोंबिवली शहराचे चित्र बदलत असून आपल्यासाठी हे अभिमानास्पद असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। तसेच MIDC भागात उद्यान तयार करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला। महायुती सरकारने 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना STचा प्रवास मोफत केला असून महिलांनाही 50% सूट दिली आहे असे सांगत यंदा जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून पेंढारकर कॉलेजच्या माजी प्राचार्य डॉक्टर अनुराधा रानडे, युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या अध्यक्षा मेघना कुलकर्णी, उपाध्यक्षा सुषमा खेडलेकर, कार्य वसुधा गांकल, सहकार्यवाह सुनीता कवठेकर, कोषाध्यक्ष सुधीर खेळलेकर, सहकोषाध्यक्ष देवदत्त कविश्वर, सदस्य वंदना सोमन, अनिल खंडाळकर, संध्या खंडाळकर, प्रज्ञा लोखंडे, देविदास पाटील, विश्वस्त शरद देशपांडे, विवेक देशपांडे, वासंती देशपांडे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट डोंबिवली, आपले वृत्तप्रहार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा।